आज आमच्या गावामध्ये लय मोठी बैलगाडा शर्यत होती आणि तिथे गेल्यावर मला समजलं अख्ख्या महाराष्ट्रातल्या तरुणांना बैलगाडा शर्यतीचा नाद काबर लागलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने याच्यावर बंदी काऊन आणली होती ते बी कळलं बरं का। डायरेक्ट दुपारच्या सुमारास आहे ना 3-4च्या तिथं येऊन प्रकट झालो आणि तिथे गेला आपला एक चिमुकला फॅन भेटला, त्याला डायरेक्ट व्हिडिओमध्ये घेतला आणि तुम्ही गर्दी तर बघू शकता किती गर्दी झालेली आहे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी। त्यांनी बी वेळ न घालता डायरेक्ट गाड्या सोडायला सुरुवात केली आणि तुम्ही तर बघू शकता इतके बेकार पोरं चौताळे होते ना, गाड्या सुटल्या का डायरेक्ट नाचा बिचायला चालू आले होते। आणि आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा तो मुलगा किती बेकार पडलेला आहे, म्हणूनच महाराष्ट्र सरकारने याच्यावर बंदी आणली होती। आणि ही बैलगाडी ना डायरेक्ट काटे उठ्यात घुसली होती बरं का, एकदम खतरनाक रीत्या लय मजा येत होती पाहायला। आपण मग डायरेक्ट स्टेजवर एंट्री मारली, स्टेज म्हणजे ना ट्रॅक्टरच्या टारले उभ्या केल्या होत्या इथं। आणि आता तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी बेकार झालेली आहे आणि या नांदाला वयाची मर्यादा अजिबात नाही बरं का। आणि आमची इथली बैलगाडा शर्यत बघून आता मला पण वाटू राहिलं मी पण बैलगाडा शर्यत चालू करावं। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। बाकी आपल्याला तिथं जेवढे फॅन फॉलोअर्स भेटले होते ना त्यांच्यासोबत डायरेक्ट फोटो व्हिडिओ सगळं एकदम व्यवस्थितरित्या काढून घेतलं आणि जर कोणी राहिला असेल ना त्यांना उद्या घेऊन टाकू आपण रामनवमी मध्ये। बाकी तुम्हाला एवढे भारी भारी ब्लॉग बघायचे असेल तर मुकुल साबळे लवकर फॉलो करून टाका, संपला विषय।